कळवण विधानसभा मतदारसंघामध्ये माकपच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय स्नेहिल। त्या ठिकाणी इथले संभाव्य आमदार कोण आहेत आपण पाहूया। आणि आपण बघतोय कळवण हा असा मतदारसंघ आहे जिथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं पारडं जड दिसतंय। जेपी गावित हे संभाव्य आमदार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नितीन पवार हे उमेदवार होते आणि त्यांचं आव्हान आता जेपी गावितांनी संपुष्टात आणलंय। कळवणमध्ये माकपचा झेंडा रोवला जाईल असं सध्या तरी दिसतंय आणि जेपी गावित हे कळवणमधून संभाव्य आमदार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मोहिनी, एकूणच जेपी गावित हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय असू शकतात हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांच्याकडून। या ठिकाणी महाविकास आघाडीने मित्रपक्ष असलेल्या कॉम्रेड जीवा पांडू गावित यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं नितीन पवार विद्यमान आमदार जे आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली होती। या मतदारसंघात नितीन पवारांनी आपल्या कार्यकाळामध्ये बऱ्यापैकी कामं केलेली असली तरी लॉंग मार्च प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आणि आदिवासींसाठी विविध प्रकारे आंदोलन, त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणारे जीवा पांडू गावित हेही या रेसमध्ये यावेळेला दिसून आलेले। एकंदरीत बघायला गेलं तर हा मतदारसंघ जो आहे तो आदिवासी असल्यामुळे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत हे दोघेही विजयाचा दावा करतायत आणि यानंतर जर कधी आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा फायदा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे या मतदारसंघात विजयाचा दावा जो आहे तो जीवा पांडू गावित हे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।